धडा 7वा मौर्यकालीन भारत. जोड्या जुळवा. सम्राट अलेक्झांडर, ग्रीकचा सम्राट, मेगस्थनीस, सेल्युक्स निकेटरचा राजदूत, सम्राट अशोक. मगधचा सम्राट. एका वाक्यात उत्तरे लिहा. सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या? सिकंदराचा मृत्यू झाल्यामध्ये सत्तेसाठी त्याने नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणाला पाठवले? बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि संघमित्र यांना श्रीलंकेस पाठवले. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? मौर्य काळात कापड विणणे, रंगवणे, धातुकाम, मातीची भांडी बनवणे, हस्तिदंतावरील कोरीव काम करणे, व्यापार, नौकामानी इत्यादी व्यवसाय होते. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत. प्रश्न 3 सांगा पाहू. सम्राट सिकंदराने मायदेशी परतताना भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठीच्या ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. त्या अधिकाऱ्यांना सत्रपासे म्हणतात. सुदर्शन. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यातील जुनागड जवळ जे धरण बांधले त्या धरणाला सुदर्शन असे म्हणतात. देवान पियो पियदसी. सम्राट अशोकाने आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे शिलालेख व स्तंभालेख करून घेतले त्याचा स्वतःचा उल्लेख देवाना पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदसी या शब्दात केला आहे. अष्टपद. मौर्य काळात अष्टपदाला बुद्धिबळाला अष्टपद हे नाव दिले होते. त्या काळात बुद्धिबळाचा खेळ आवडीने खेळत असत. पुढचा चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याची व्याप्ती. चंद्रगुप्ताने प्रथम मगध महाजनपद जिंकले, अवंती व सौराष्ट्र जिंकले. पाठोपाठ काबूल, कंदार, हेरात व अफगाणिस्तान हे शहर आपल्या साम्राज्याला जोडले. सम्राट अशोकाच्या साम्राज्याची व्याप्ती. सम्राट अशोकाने साम्राज्य वायव्येस व अफगाणिस्तान व उत्तरेस नेपाळ पासून ते दक्षिणेस कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच पूर्वेस बंगाल पासून ते नेपाळ पासून पश्चिमेस सौराष्ट्र पर्यंत पसरले होते. नंतर पुढे सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. सम्राट अशोकाने प्रजेच्या सुखसोयीसाठी पुढील कामे केली. पहिला, जनतेला आणि पशूंना मोफत औषध पाण्याची सोय केली. दुसरा, मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी केली. तिसरा, प्रवासांच्या सोयीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. चौथा, धर्मशाळा बांधल्या. पाचवा, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या. सहावा, प्राण्यांच्या शिकारीवर जंगलांना आगी लावण्यास प्रतिबंध केले. मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने. मौर्य काळात नगरात आणि खेड्यांमध्ये अनेक उत्सव साजरे केले जात असते. या प्रसंगी लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, गायनाचे कार्यक्रम होत असतात. पण कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती, सोंगट्यांचा खेळ तसेच अष्टपदाचा खेळ म्हणजे बुद्धिबळाचा खेळ खेळत असत. कार्नेलिया सिकंदराला माघार घेणे भाग पडले. सिकंदराच्या सैन्याला मार्गावरील अनेक स्थानिक राजांनी लढा देऊन ते पंजाब पर्यंत पोहोचला. परंतु पहिल्या स्वारीत त्याच्या सैनिकांना प्रचंड हालपेष्ट सहन कराव्या लागल्या. या सैनिकांना पळण्याचे वेग लागले होते. या सैनिकांनी सिकंदराविरुद्ध बंड पुकारले. त्यामुळे सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. कारण पहिला, या नाण्याच्या एका बाजूवर पाडणाऱ्या राजाचे चित्र असत, नावही कोरलेले असत. दुसऱ्या बाजूवर एका ग्रीक देवतेचे चित्रही कोरलेले असे. तिसरा, ही नाणी चांदीची किंवा अन्य धातूंची बनलेली असत. अशी वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाडायला भारतीय राजांनी सुरू केली.
सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सम्राट अशोकाने आपला मगधचे. सम्राट सम्राट मगधचे सम्राट पद प्राप्त झाले. मगधचे सम्राट प्राप्त झाल्यामुळे अशोकाने ओडिशातील कलिंग राजावर स्वारी केली. दुसरा कलिंगच्या युद्धात मोठा रक्तपात झाला. तिसरा हा विनाश पाहून अशोकाला खूप दुःख झाले. त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्याने यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. व्हेरी गुड.